गुगलवरती जावा, www.khelpanch.com वरती लॉग इन करा आणि तिथून मात्र हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि खेळू शकता आणि जिंकू शकता भरघोस बक्षिसे खेळाच्या दुनियामध्ये. ड्रीम टीम बनवा. फॅन्टसी गेम आहे मित्रांनो, खूप चांगला उपक्रम आज आपण या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये फॅन्टसी गेमची दुनिया येते मित्रांनो. आणि या फॅन्टसीच्या दुनियामध्ये खूप काही जर करायचं असेल, बक्षिसे जिंकायची असेल, इन्कम कमवायची असेल तर नक्कीच हे ॲप्लिकेशन आज डाउनलोड करा आणि मनमुराद आनंद घ्या आपल्या घरच्यांबरोबर. तर चला, कुठल्या प्रकारे वेळ न दवडता लगेच मॅचला स्टार्ट करायची. 11:30 वाजलेत मित्रांनो. काल जो उशीर झाला तो उशीर आपल्याला आज देखील नकोय. अंधारामध्ये एखादा सामना जर का झाला तर त्याचे परिणाम एखाद्या संघाला भोगावे लागू शकतात. तर त्यामुळे ती दशा होऊ नये म्हणून मी तुम्हाला सातत्याने विनंती करेन की थोडासा वेग वाढवूया. तर फायरबर्ड वर्सेस नेक्स्ट लेवल. एकीकडे आपण पाहणार आहोत विजय नांबियार आणि एकीकडे आपण पाहणार आहोत ओमकार देसाई. तर आज कडी चुनवती असेल विजय नांबियारची. काल सिद्धेशला चुनवती होती आणि ती चुनवती मात्र जिंकली सिद्धेशाने ओमकाराच्या विरुद्ध. आणि आता मात्र विजय काय करतील. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज अर्थात अविनाश येत आहेत, जिने कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटची निस्तांत सेवा केली. काहीशा कारणांमुळे ते क्रिकेटपासून लांब राहिले, परंतु क्रिकेट खेळण्याची जिद्द, क्रिकेट खेळण्याची मनशा, क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम त्यांना मात्र मैदानावरती घेऊन येत आहेत. KPL आणि त्याचबरोबर लेट विकी चषकाच्या माध्यमातून. आणि आज आपण पाहतोय की ओमकार विरुद्ध अविनाश. स्टार वर्सेस लेजंड. पहिला चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रिवासाचा फटका. काय सुंदर आणि देटकना अतिशय लांब लचक फटका ओमकारच्या बॅटमधून येतोय. 6 धावांसाठी षटकार. बघा भरपूर वेळेला असं म्हणलं जातं मित्रांनो, जेव्हा डावकर हाताचे गोलंदाज येतात त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना धडकी भरते. परंतु मी असं म्हणेन की मित्रांनो, टेनिस क्रिकेट जगतामध्ये ओमकार देसाई एक असा फलंदाज आहे जो सातत्याने वाट पाहतो की कधी डावकर हाताचे गोलंदाज येतील. आणि भरपूर वेळेला हे कॉन्टेस्ट ओमकारने जिंकताना देखील आपण पाहिले. टेनिस क्रिकेट जगतामधला असा कोणता डावकर हाताचा गोलंदाज नाही ज्याच्यावरती ओमकार तुटून बरसला नाही. आणि आज आपण पाहतोय. चला चेंडू पुरवायचा आहे. असा कोणता गोलंदाज नाही ज्याच्यावरती ओमकार तुटून बरसला नाही. आणि आज आपण पाहतो की अविनाश आल्या आल्या अविनाश यांच्यावरती सडेतोड हल्ला. षटकारांनी मात्र सुरुवात. तर षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय धावसंख्येची सुरुवात मात्र ओमकारने केली आहे. काल आपण जर पाहिलं तर ओमकार थोडीशी कसरत करत होता मैदानावरती धावसंख्या आणि षटकार चौकार लागवण्यासाठी, परंतु आज आपण पाहतोय की आल्या आल्या सुरुवात केली आहे षटकाराने. अर्थातच मैदानाचा पूर्णपणे आढावा त्याने घेतला. होम ग्राउंडवरती खेळत असताना हा खेळ त्याच्याकडून अपेक्षित आहे आणि तोच खेळ मात्र तो ओमकार दाखवतोय. अविनाश आता मात्र थोडासा विचार करतील या पुढच्या चेंडूसाठी. यावेळेस अजून एक देखना सुंदर घणाघाती प्रहार. बॅक टू बॅक अजून एक मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. बघा ताकद देखील आहे या खेळाडूकडे, नजाकतता पण आहे या खेळाडूकडे, सुंदर शैली देखील आहे आणि तेवढीच पॉवर देखील आहे. आणि अप्रतिम बॅटिंगसाठी
एक परफेक्ट बॅट्समन ॲज अ ओपनर म्हणून आपल्या संघासाठी भूमिका ते निभावत असताना सुरुवात करून देत आहेत सलगचे 2 षटकार. तो ओमकार देसाई 2 चेंडूंवरती 2 षटकार लागवत आहेत. ज्या गोलंदाजाने काल दिवसभर उद्रेक माजवला अशा गोलंदाजासमोर यावेळेस झेल सुटलाय मित्रांनो ओमकार याचा. तर नक्कीच आपण पाहू शकता फईम सुर्वे यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये थोडीशी चूक जरूर करतायत. कॅच त्याच्या माध्यमातून सुटलाय, परंतु मित्रांनो ही कॅच नव्हे तर ही मॅच म्हणावी लागेल. क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं जितो कॅच पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस, अशा खूप साऱ्या म्हणी आहेत क्रिकेटला घेऊन कॅचेसला घेऊन, आणि ती चूक मात्र फईम करतायत. तर बघूयात ही चूक किती महागडी फरेल. काल जर पाहिलं मित्रांनो तर अशा चुका भरपूर खेळाडूने केल्या आणि परिणामादाखल आपण पाहिलं की मॅचेसमध्ये वेगवेगळ्या रंगती आल्यात. आणि आता पाहूयात की कशा प्रकारची रंगत बदल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 12 धावा धावफलकावरती. थोडासा फ्लाइटेड चेंडू होता, आधीच ओळखलं, मनसुबा बनवला होता, ऑन साइडला खेळायचंय. अप्रतिम पंच केलाय चेंडूवरती. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सुपरसॉनिक फटका, 6 धावांसाठी षटकार. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार आलेत. 100 धावांची वादळी खेळी केपीएल मधली अजून देखील उभी राहते डोळ्यांच्या समोर ज्यावेळेला ओमकार मैदानावरती येतो. आणि असं कधी कधी वाटतंय की पुन्हा एकदा ओमकार तसाचपणे बरसतो की काय. आणि हो मित्रांनो, त्याचे आगाज, त्याची सुरुवात मात्र ओमकारने केलेत. 3 षटकार आलेत या षटकामध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अठरा धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर नक्कीच झालेल्या चुकांमधून काहीतरी सुधारावं आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा या जिद्दीने, या उमंगाने अविनाश गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोण थांबवणार या ओमकारला, जो ओळखला जातो मित्रांनो स्फोटक फलंदाजी करण्यासाठी, पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा कुठून काढण्यासाठी ओळखला जातो. आणि तीच कामगिरी लिलायाबद्ध पद्धतीने साकारतोय ओमकार. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्कूप खेळला जातोय. आपला फेवरेट स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल, थांबणार नाहीये, भेदतोय सरळ सीमारेषाला. आणि फलंदाजाला जो मनसुबा बनवला होता त्याला मात्र यश देण्यासाठी तो देखील यशस्वी होतोय. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता आणि या चेंडूवरती अतिशय क्विक रिॲक्शन, ॲक्शन एवढी सुंदर होती, त्यावर रिॲक्शन 4 धावांची भेटली. अजून एक चांगला फटका आलाय ओमकार देसाई यांच्याकडून. खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. ओमकार जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा खूप सारे यंगस्टर्स त्याला पाहतात, तो कशा प्रकारे शॉट सिलेक्शन करतो, कशा प्रकारे बॅटिंग करतो, काय त्याची स्ट्रॅटेजी असते, हे सातत्याने यंगस्टर्स पाहत असतात आणि आपल्या फलंदाजीमध्ये पाहिजे तसे बदल करण्याचे देखील ते देखील प्रयत्न करत असतात. आणि परिणामादाखल आपण पाहतोय की कुर्ल्याचं क्रिकेट एक वेगळ्या दर्जावरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 22च्या घरामध्ये. कुठल्या फलंदाज बाद झाला नाहीये आणि एक ताबडतोब सुरुवात, एक चांगली फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल ती ओमकार याच्या माध्यमातून आपल्या नेक्स्ट लेवल या संघाला. काल 2 सामने झाले होते नेक्स्ट लेवल संघाचे, ज्याच्यामध्ये एक सामना त्यांनी जिंकलाय चेसिंग करत असताना ZA स्पोर्ट्सच्या विरुद्ध, आणि दुसरा सामना अर्थातच गावडे विरुद्ध संघासमोर खेळत असताना पहिला फलंदाजीचा मान त्यांना भेटला होता. फक्त आणि फक्त 30 धाव्यामध्ये रोखलं होतं गावडे वॉरियर संघाने या नेक्स्ट लेवल संघाला. आणि आता आपण पाहतोय की काल झालेल्या चुकांमधून ओमकार देसाई याने काहीतरी करण्याचं थांबलंय की काय. आल्या आल्या 22 धावा कुठून काढल्यात अविनाश यांच्यावरती. तर फिरदोस येत आहेत नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता एक उंचपुरा हा गोलंदाज. काल देखील प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि आज त्यांच्या समोर थोडा आव्हान कडवट असणार आहे, कारण की आफताब सारखा विस्फोटक फलंदाज जो जाणला जातो स्विच शॉट स्पेशालिस्ट म्हणून, रिव्हर्स स्वीप खेळणे हा त्याचा प्रमुख पवित्रा आणि त्याचबरोबर ऑन साइडला सातत्याने टार्गेट करणं हे त्याचं प्रभावी अस्त्र आहे. आता तर अशा खेळाडू समोर जेव्हा गोलंदाजी करण्याची तुम्हाला संधी भेटते त्यावेळेला मात्र थोडीशी तारेवरची कसरत असते आणि ही कसरत कशा प्रकारे पूर्ण करेल फिरदोस.
अकोटाप्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकलून काढले मनगटाच्या साह्याने. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येत आहे, चेंडूला गॅदर करतायत, तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करते आफताबने. खूप चांगली गोष्ट कदाचित मनामध्ये आणली आहे की ओमकार खूप चांगली बॅटिंग करतोय. जेवढे जास्तीत जास्त चेंडू ओमकार फेस करेल तेवढ्या जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती येतील आणि तोच प्रयत्न कदाचित असावा म्हणून की काय स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. तर फिरदोस यावेळेस मात्र पंचांकडून गोलंदाजीचं गाड घेत असताना बाजू मात्र बदलत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस काय देखना स्ट्रोक होता, पाहावं आणि पाहतच राहावं. किती सुंदर फटका होता, काय चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतायत, डिस्पॅच करतायत चेंडूला 4 धावांसाठी वाईड एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. अजून एक चौकार. कुठल्याही प्रकारची गडबडी नाही, कुठल्या प्रकारचा ताण नाही, कुठल्याही प्रकारचा ताकदीचा जास्त वापर करता नाहीत. एकदम सेफली एकदम एकदम अलगदपणे चेंडूला मनगटाच्या साह्याने तटून काढतायत, गतीचा वापर करतायत, जागा बनवतात. गॅप शॉट सिलेक्शन. मैदानाच्या चौफेर आज फटकेबाजी करतोय ओमकार. मुंबई टेनिस क्रिकेट जगताला सर्वाधिक मोठी देणगी या विभागाने काय दिली असेल तर ती म्हणजे ओमकार देवीदास देसाई. मुंबई टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून याच्याकडे पाहिलं जाते. यावेळेस मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावून देत चेंडू सरळ जाऊन पोहोचलाय डीप क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. बॅक टू बॅक अजून एक मोठा फटका. आज इरादे वेगळेत, आज मनशा वेगळेत, आज निर्धार वेगळा आहे आणि आज खेळ वेगळा आहे. अर्थात ओमकार देसाई काय तुटून पडला विरोधकांवरती, अक्षरशः गोलंदाजांची भांबेरे उडवले, विरोधकांना विचार करण्यासाठी भाग पाडले. हो, मी ओमकार देसाई का आणि कशासाठी आज मैदानावरती उतरलोय, काय माझ्या अपेक्षा आहेत, काय माझ्या आकांक्षा आहेत, आज मी ते तुम्हाला दाखवणार. काल जरी मी थांबलो असेल परंतु आज मी थांबणार नाहीये. जिथून काल थांबला होतो त्याच्या विपरीत, त्याच्या विरुद्ध अर्थातच चौकार आणि षटकाराने मी सुरुवात करणार आणि माझं नाव पुन्हा एकदा या मैदानावरती विरोधकांना घेण्यासाठी भाग पाडणार. अर्थातच ओमकार देसाई. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल करेल 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. सलगचे 3 चौकार आलेत, बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय ओमकार आता मात्र मैदानावरती. फिरदोस खूप महागडे ठरत आहेत. नक्कीच यष्टांच्या मागे उपस्थित असलेला संघनायक आणि आयकॉन विजय नांबियार थोडासा विचार करत असतील की त्या तिसऱ्या चेंडूवरती फहीम सुर्वेने जो झेल सोडला तो किती महत्वाचा होता आणि किती महागडा ठरतोय.
43. धावा आलेल्या आहेत स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एकंदरीत जर पाहिलं तर 21.50च्या सरासरीने स्कोर कार्डवरती धावा आलेल्या आहेत आणि हीच गती जर का राहिली तर येणाऱ्या 6 षटकांमध्ये तब्बल 120 ते 130च्या घरामध्ये हा संघ मजल मारू शकतो आणि ती दमखम करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. एकीकडे आपण पाहतोय आफताब एक अप्रतिम दर्जेदार फलंदाज आणि त्याची साथ निभावत असताना मात्र टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाई. तर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत पुन्हा एकदा अविनाश यांना मात्र पाचारण केले गेले. जे अविनाश पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले होते मित्रांनो, परंतु पुन्हा एकदा संघनायकाने त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. ही असते कप्तानी भूमिका. तर पाहूयात हे आव्हान कितपत योग्य ठरू शकतं येणाऱ्या काळामध्ये अविनाश यांच्यासाठी. तर चला वेग वाढवा थोडासा. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली गेली होती. दात मात्र पंचांनी फेटाळले. आत्मविश्वासाची कमतरता जरूर जाणवली. आवाज जरूर मोठा होता, दात जरूर मोठी होती, परंतु आत्मविश्वास, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ज्यामुळेच की काय पंचांनी हा इशारा दर्शवलाय की 22च्या माध्यमातून एक धाव जरूर भेटेल. लेग बाईटच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवरती अजून एक धाव अंकित केली जाते. ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येत आहेत. मागील षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 3 चौकार लगावले होते. अतिशय देखणे आणि सुबक फटकेबाजी करणे हे ओळख ओमकारची आणि ओमकार आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेत अविनाश यांच्या विरुद्ध. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, खूप लांबून चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न झाला होता आणि हे कदाचित ओळखलं आणि ओमकार याने मात्र या चेंडूवरती अशा प्रकारे चेंडू एक्झिक्यूट केलाय सीमारेषेच्या पलीकडे, ज्याच्यावरती मात्र मोहर लागली आहे मित्रांनो 6 धावांची. षटकार आलाय. आज षटकारांची आतिषबाजी, संध्याकाळच्या सत्रामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी आपण पाहतोय परिसरामध्ये आणि आता मात्र मैदानावरती ओमकारच्या षटकारांनी चौकारांची आतिषबाजी. पुणे ते रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र जागा बनवली, फटका बनवला आणि चेंडूला मात्र धाडलंय त्या क्षेत्रामध्ये, परंतु यावेळेस 4 धावांसाठी. आणि या चौकाराच्या बरोबरीने ओमकार देसाई आपलं अर्धशतक पूर्ण करतायत. तर नक्कीच आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला बॅट वर करून मानवंदना देत असताना षटकांचा राजा आणि अर्थातच शतकांचा महाराजा म्हणूयात मित्रांनो आणि षटकारांचा अधिराजा अर्थातच ओमकार देसाई. कुर्ला प्रीमियर लीग असेल, लेट विकी चषक असेल, या 2 स्पर्धेसाठी ओमकारचं खूप जास्त प्रेम आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेस या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होतं आणि त्याच वेळेस जर का कुठली टेनिस क्रिकेटमधली मोठी क्रिकेटची स्पर्धा असेल तर तिला मात्र तो थोडासा लांबच ठेवतो आणि प्रेम आहे मित्रांनो आपल्या लोकल क्रिकेटसाठी. आणि जर का असंच प्रेम जर सदैव तुमच्या घरच्या संघांसाठी असेल, घरच्या क्रिकेटसाठी असेल तर नक्कीच येणारं भविष्य हे तुमच्यासाठी मोठं असेल. परंतु यावेळेस पहा रिव्हर्सचा फटका, खेळण्याचा मनसुबा, प्रयत्न फसला आणि यावेळेस मात्र अविनाशने ही झुंज जिंकली आहे, आपल्या अनुभवपणाला लावला आणि ओमकारला मात्र धाडले सीमारेषेच्या पलीकडे पॅव्हिलियन मध्ये. यावेळेस आपण पहा ओमकार जसा रिव्हर्ससाठी फिरला त्यावेळेला मात्र अविनाश यांनी थोडीशी गती वाढवली. चेंडूला फिरकी देण्यापेक्षा चेंडूला गती देणं त्यांनी योग्य समजलं आणि परिणामादाखल आपण पाहिलं की फलंदाज बाद झालाय.
नेक्स्ट लेवल संघाची सर्व आणि त्याचबरोबर कुर्ला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक जास्त मोठी स्पॉन्सरशिप देणारे देखील म्हणून यांच्याकडे पाहिले जाते असं तर जमान शेख हे मैदानावरती आलेले आहेत. तर नक्कीच पाहूया जमान शेख कशा प्रकारची फलंदाजी करतात. संघाचे संघनायक बाद झाल्यानंतर संघ मालकांवरती भार आहे आणि संघ मालक कशा प्रकारे कामगिरी करतील. तर अविनाश आपल्या संघाला मात्र या विकेटच्या माध्यमातून एक चांगला कमबॅक करून देत आहेत. आता मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय. बघा मित्रांनो, अनुभव हा खूप मोठा शिक्षक आहे तुमचा आणि अनुभव आज आपण पाहतोय एका मोठ्या खेळाडू विरुद्ध हवी ठरलाय. अर्थातच ओमकार विरुद्ध अविनाश हे बॅटल अविनाशने काहीशा कालावधीनंतर जिंकलं, कारण की ज्या अविनाशवरती ओमकार तुटून पडला होता त्या ओमकारला मात्र अविनाशने धाडलंय तंबूकडे. पंचांकडे दाद मागितली जाते. धावचीची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी फलंदाज आफताब अतिशय वेगाने आतमध्ये येत आहेत पॉपिंग क्रीजमध्ये आणि याचबरोबर एक धाव देखील पूर्ण होते. आणि या एक धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा जर विचार केला तर स्कोअर जाऊन पोहोचलाय 55च्या घरामध्ये. बघा 55 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात आणि त्यामधील 50 धावा या ओमकारच्या आहेत आणि त्यामधील 3 धावा या बाईसच्या आहेत. म्हणजे जर आफताब यांचा विचार केला तर त्यांनी एक धाव कदाचित कुठली असेल असं चित्र आपण पाहू शकता मैदानावरती. तर नक्कीच आपण पाहतो 3 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीचा स्कोअर कार्डचा जर विचार केला तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 55च्या घरामध्ये. अविनेश याने जी कामगिरी केली, लिहिल्याबद्दल कामगिरी केली, आपला अनुभव पूर्णपणे पणाला आला या स्पर्धेसाठी. काल देखील त्यांनी उल्लेख केला की मी काहीशा कारणांमुळे क्रिकेटपासून लांब झालोय, परंतु क्रिकेटबद्दलचं प्रेम, जिद्द, आत्मीयता अजूनही संपलेली नाहीये आणि ती कधी संपणारी नाहीये. आणि ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होणार त्या वेळेला मी नक्कीच प्रवेश घेणार, सहभाग नोंदवणार आणि माझं प्राणपणाला लावून आणि माझा 100% कमिटमेंट देत मी माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करणार. आणि तीच कामगिरी आज मात्र त्यांनी दाखवली. ओमकार सारख्या मोठ्या खेळाडूला तंबूच्या आश्रयाला पाठवलं आणि तिथून जर पाहिलं तर या सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा एक प्रयत्न जणू या खेळाडूने केलाय. यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय यासिम पारशा आलेले आहेत. यावेळेस चांगला चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने या चेंडूला खेळलं गेलंय. एकच धाव भेटते. यासिम पारचा एक यंगस्टर्स, रायझिंग यंगस्टर खेळाडू म्हणून पाहिला जातोय. खूप चांगले खेळाडू मी पाहिले 15 ते 25 या वयोगटामध्ये मी भरपूर असे खेळाडू पाहिले जे अप्रतिम खेळ दाखवत आहेत.
तर नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट जरूर केला गेला होता, पण क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य धावा वाचवल्या जात आहेत. आणि इथून जर पाहिलं तर या ओमकार बाद झाल्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलं फलंदाजांना. गोलंदाज अविनाश असेल किंवा यासिम पारचा असेल. कॉमेंट्री बॉक्स कडून अविनाश पारचा, यासिम पारचा. पॅटीची लिडिंग एज घे, चेंडू काही सगळा ट्रॅव्हल झाला होता. संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु सेफरित्या चेंडू लँड झाला भूमीवरती आणि परिणामादाखल आपण पाहतोय की दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्राईक रोटेट केलेत. आपण पाहतो आफ्ताब आणि जमान हे दोन फलंदाज स्ट्राईकवरती मैदानावरती खेळत आहेत आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याची, परंतु त्यांच्या क्षमतेला पूर्णपणे शांत ठेवले या गोलंदाजांनी. कौतुकास्पद गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी करतायत. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि जेवढे जास्तीत जास्त चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाण्यापासून रोखता येईल तो प्रयत्न जर का केला गेला तर एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकेल हा संघ चेस करत असताना. खूप प्रयत्न करतायत आफ्ताब आज मात्र मोठे फटकेबाजी खेळण्यासाठी. काल खूप चांगली फलंदाजी केली होती आफ्ताब यांनी, चांगले स्ट्रोक्स त्यांच्या बॅटिंगमधून आपण पाहिले होते, परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी कसरत करताना पाहतो. याच्या मागचं कारण काय तर ते म्हणजे ओमकार बाद झाल्यानंतर जे दडपण आलंय त्या दडपणाखाली वावरताना दिसतोय हा संघ. यावेळेस गती परिवर्तन, धीम्या गतीने टाकलेला चेंडू, थोडासा फ्लाइटेड चेंडू टाकला होता, फसवा चेंडू टाकला होता. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल मित्रांनो जमान याच्या विरुद्ध. एकीकडे जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहेत जमान, ज्यांना खूप दांडगा अनुभव आहे या मैदानाचा, होम ग्राउंड आहे त्यांचं मित्रांनो, आणि त्याच्या विरुद्ध यासिम पारचा याने टाकलेली ही गोलंदाजी कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल मित्रांनो. एक चांगला खेळाडू म्हणून उभारून येतोय यासिम पारचा आणि यामुळेच की काय 4 षटकांच्या अखेरीस स्कोर जाऊन पोहोचलाय 59च्या घरामध्ये. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात यासिम पारचा यांनी. 59 4 ओव्हर. तर आपण पाहताय मित्रांनो यावेळेस 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला स्कोर कार्ड वरती आणि 59 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. जी धावसंख्येची गती 21.30च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावत होती त्या गतीला पूर्णपणे अंकुश लावण्याचं काम अविनाश असेल, त्यानंतर यासिम पारचा असेल, या 2 गोलंदाजांनी केले. परंतु आता थोडंसं आव्हान अवघड असेल शाहरुख याचं, कारण की जर एकंदरीत पाहिलं तर शाहरुख हा एक असा गोलंदाज आहे मित्रांनो या संघामध्ये जो एक ऑप्शनल पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण की काल पूर्ण दिवसभर शाहरुख थोडेसे महागडे ठरले होते, तरी देखील या गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय आणि या विश्वासाला सार्थ गोलंदाजी होणार का. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर यावेळेस बॅटीची इनर एज घे, चेंडू विसावलाय फहीम यांच्या हातामध्ये. फहीम यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. अजून एक फलंदाज बाद झालाय. ओमकार बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय की संघ अडचणीमध्ये धावलाय. धावसंख्येवरती जण अंकुश लावला की काय, जी लोकल अतिशय वेगाने पळत होती धावसंख्येच्या रुळावरती ती लोकल आता जणू काय धीमी झालीये. तर नवीन फलंदाज समीर येत आहेत, अजून एक हार्ड हिटर फलंदाज या संघामध्ये. या खेळाडूला स्थान जेव्हा दिलं गेलं त्यावेळेला मात्र थोड्याशा चर्चेचा विषय निर्माण झाला होता. खूप अपेक्षांनी या खेळाडूला पाहिलं जातंय. क्षमता आहे या खेळाडू देखील, परंतु आज या क्षमतेचा वापर कशा प्रकारे करणार, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. रणाची गती पूर्णपणे थांबवली आहे, मंदावली आहे या गोलंदाजांच्या माध्यमातून.
ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा, अतिशय वेगाने गोलंदाजी करत आहे शाहरुख, याचं कौतुक करावं लागेल. काल दिवसभर थोडासा नाराज होता शाहरुख आपल्या गोलंदाजीवरती, स्वतःशी पुटपुटत होता, स्वतःशी चर्चा करत होता. तर समीर यांच्या प्रत्येक षटकारासाठी आसिफ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. समीर जी के लिए 100 रुपये का इनाम रहेगा हर एक सिक्सर के लिए यासीम भाई की तरफ से. आसिफ आसिफ गौरी यांच्याकडून ओव्हर द विकेट शाहरुख. आणि कदाचित 100 रुपयाचा मोह आवरता आला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज मात्र बाद. तर आसिफ गौरी यांच्याकडून मात्र ही पारितोषिकांची लूट निश्चितपणे चालू राहील. त्यांचं एटीएम ओपन झालंय फलंदाजांसाठी, अर्थातच जमान यांच्यासाठी देखील. जमान यांच्या प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचं पारितोषिक असेल आसिफ गौरी यांच्याकडून. तर बघूयात काय घडतंय आणि काय बिघडतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 44 धावा कुठून काढणारा संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 5वं षटक प्रगतीपथावरती असताना 59च्या घरामध्ये. म्हणजे आतापर्यंत जर उल्लेख केला तर शाहरुखने कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. 3 चेंडू निर्धाव टाकले, ज्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय, अर्थातच आफताब. आणि त्याचबरोबर अजून एक फलंदाज समीरला देखील पॅव्हलियनच्या रस्त्याकडे पाठवले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडच्या क्षेत्राला टार्गेट केले गेले, क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी चूक करतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जमान याच्या बॅटिंग मधून निघालेला हा पहिला चौकार आजच्या दिवसामध्ये. खूप चांगले फलंदाज आहेत, खूप चांगली फलंदाजी करण्याची क्षमता ते ठेवतात, खूप चांगले लढवय्या वृत्ती देखील त्यांच्याकडे आहे. परंतु आज याचा पुरेपूर वापर करावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि संघाला सावरायचं असेल तर फटकेबाजी होणं निष्ठांत गरजेचं. ओव्हर द विकेट शाहरुख. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खालती येत आहेत, चेंडूला जज करतायत, परंतु शेवटच्या क्षणी झेल मात्र सुटलाय. कुणाचा? तर तो म्हणजे जमान यांचा. जमान सारख्या फलंदाजाला अशा प्रकारची संधी देणे म्हणजे संकटांना आमंत्रण देणे. तर बघूया संकटांच्या दरीमध्ये ढकललं गेलंय का आपल्या संघाला, हा येणारा वेळ सांगेल. परंतु शाहरुखचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र शाहरुख यांच्याकडून होत असताना आपण मैदानावरती पाहू शकता.
आणि यावेळेस मोठा फटका आलाय. चेंडू सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सॉरी माफ करा, लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अजून एक षटकार. सामान्याचा झेल सुटला होता आणि हा झेल कितपत महागडा ठरेल याची आपण दुर्दशा पाहू शकता. षटकार आलाय. तर नक्कीच यासिम पारशा यावेळेस मात्र कधी महागडे ठरतायत, कधी यशस्वी ठरतात, परंतु एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये होत असताना यासिम यांच्याकडून. धीम्या गतीचा चेंडू लेग ब्रेक केला गेलाय. काय बात आहे, काय कौशल्य या खेळाडूकडं. सुंदर गोलंदाजी, लेग ब्रेक मित्रांनो, धीम्या गतीने. काय सुंदर गोलंदाजी. ह्या वयामध्ये ही क्षमता तुमच्याकडे दाटून भरली असेल ना तर नक्कीच नक्कीच तुम्ही खूप चांगली कामगिरी येणाऱ्या भविष्यामध्ये करू शकता. आणि याचे संकेत मात्र ही लीग करून देते. अर्थातच विकी चषक 2021. यावेळेस वेगवान खोलवरपतीचा चेंडू, व्हेरिएशन पहा, परिवर्तन पहा. निसर्गाचा नियम आहे मित्रांनो परिवर्तन, आणि हेच परिवर्तन मात्र गोलंदाज करतायत आणि सातत्याने यशस्वी देखील होत आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी, अप्रतिम, दर्जेदार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा खेळ आज यासिम पारशाने दाखवलाय. संघ अडचणीमध्ये असताना अशा प्रकारची गोलंदाजी. अविनाश याने जो ओमकारचा विकेट घेतला तिथून जर पाहिलं तर सामन्याला एक वेगळी दिशा भेटली, एक वेगळी कलाटणी भेटली आणि पूर्णपणे डॉमिनेट करतायत आपल्या विरोधकांवरती आणि अक्षरशः तुटून पडलाय हा संघ. आता मात्र नेक्स्ट लेवल या संघावरती. सुंदर गोलंदाजी अविनाश आणि त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी शाहरुख आणि त्याचबरोबर यासिम पारशा. याच्यासाठी तर शब्दच अपुरे पडलेले की काय. एक यंग टॅलेंट अप्रतिम कामगिरी करते. आपल्या संघाला मात्र पूर्णपणे अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी जे त्याने शर्तीचे प्रयत्न केले ते प्रयत्न आता मात्र यशस्वी होत आहेत. तर यासिम यांचा पुढचा चेंडू, अजून एक चांगला चेंडू. काय लाईन आणि लेंथ आहे, गतीवरती किती कंट्रोल आहे. आणि या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य असं वाटतं की या गोलंदाजाचं ना चेंडूवरती ना खूप खूप चांगला प्रभाव आहे. खूप खूप चांगला प्रभाव आहे. त्या गोलंदाजीची मिश्रित स्वरूपाची गोलंदाजी असेल, वेगावरती नियंत्रण असेल, चेंडूला व्हेरिएशन करतात, लेग ब्रेक देखील आहे या गोलंदाजाकडे. उजव्या हाताचे गोलंदाज जेव्हा वेगाने लेग ब्रेक करतात ना मित्रांनो त्यावेळेला ते गोलंदाज ख्याती प्राप्त होतात. आणि याचे संकेत आज मात्र यासिम पारशाने दिलेत आणि ते देखील ओमकारच्या विरुद्ध खेळत असताना. म्हणजे कदाचित ओमकारची देखील या खेळाडूवरती नजर असेल आणि अशाच प्रकारचा जर का यासिम खेळ खेळत राहिला तर येणाऱ्या भविष्यामध्ये ओमकारला खांद्याला खांदा लावून हा खेळाडू खेळेल याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. याचंच तर नाव आहे मित्रांनो लेट विकी चषक. युवकांना संधी, तीही देखील भविष्य घडवण्याची. तर 6 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा जर विचार केला तर स्कोअर जाऊन पोहोचलाय 73च्या घरामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिले तर 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 33 धावा खर्च केल्यात. याला म्हणतात मित्रांनो कमबॅक. आणि हा कमबॅक ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये झालाय तो कमबॅक फलंदाजीमध्ये करणार का हा प्रश्नचिन्ह. आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्या समोर येणाऱ्या सत्रामध्ये. येणारे 36 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 73 धावांची. 74, 73 झाल्यात, 74 पाहिजेत.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक. फहीम सुर्वे तर आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा वेगवान चेंडू होता पण डाव्या एष्टेला खूप लांबून सोडून जातोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा आणि या अवांतर चेंडूच्या बरोबरीने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये स्कोअर कार्डवरती एक मजल पुढे जाते. एक एक पाऊल जवळ विजयाच्या दरवाजाच्या जवळ मात्र हे दोन्ही फलंदाज आघाडी करत असताना थोडासा फ्लाइटेड चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू. क्षेत्ररक्षक त्यावेळेस तिथे उपस्थित. खूप चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी खराब झाली परंतु बॅकअप चांगला होता आफ्ताब यांच्या माध्यमातून. एकच धाव शेवटच्या चेंडूवरती जरूर आली आहे. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा जर विचार केला तर 34 धावा स्कोअर कार्डवरती आलेल्या आहेत. पहिल्या सरासरीचा जर विचार केला तर मित्रांनो 43 धावा धावफलकावरती आल्या होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि या षटकाचा जर विचार केला या सत्राचा जर विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. यावेळेस अजून एक देखना फटका येतोय. फहीम सुर्वे म्हणलं तर मित्रांनो मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणे टेक्निकली स्ट्रॉंग माइंड हा फलंदाज मानला जातो. लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे या खेळाडूला आणि लेदर क्रिकेट खेळत असताना मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील तो करिअर करू पाहतोय आणि आपली आवड जोपासत असताना बहुतेक साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू सहभाग नोंदवतो आणि सातत्याने कुर्ल्या विभागाचं नाव अधोरेखित करण्यासाठी देखील भाग पाडतो आणि आज त्याच प्रकारचा खेळ तो देखील या स्पर्धेमध्ये दाखवतोय. आदिल आणि फहीम दोन्ही पूर्णपणे सेट झालेत मित्रांनो. फलंदाज तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 74 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावा धावफलकावरती म्हणजे अजून देखील 39 धावा दूर असणार आहे हा संघ आपल्या विजयापासून. म्हणजे एकूण 22 चेंडू उर्वरित आहेत आणि 39 धावांची आवश्यकता. मोठा फटका यावेळेस चेंडूला धाडून दिले फाईनच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चेंडू लँड करतोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका. सामंजस्याने दोन्ही संघ खेळतायत आणि एक संयमी खेळी आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड मात्र केली जाते या दोन्ही फलंदाजांकडून. कम्युनिकेशन करतायत, चर्चा मसाला करतायत, स्ट्रॅटेजीज बनवतायत, कशा प्रकारे फलंदाजी करणं गरजेचं आहे. एकमेकांशी विचार विनिमय करून हे दोन्ही फलंदाज त्याच प्रकारचे फटके एक्झिक्यूट करतायत. हे तंत्र खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या धावसंख्येला चेस करता. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणं हे तेवढं सोपं आहे जेवढं दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही जेव्हा टार्गेटला चेस करत असता. टार्गेटला चेस करत असताना मात्र तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं. प्रत्येक चेंडूचा योग्य हिशोब ठेवावा लागतो आणि कॅल्क्युलेशन माइंडेडने तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करावा लागतो आणि हेच काम मात्र दोन्ही फलंदाज करतायत. सेन्सिबल क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट,
मास्टर माइंड वापरला जातोय की काय आज या सामन्यासाठी, कारण की काल जर पाहिलं तर खूप द्विधा मनस्थितीमध्ये हा संघ अडकला होता. आपल्या विजयासाठी सातत्याने तडजोड करतोय हा फायरबर्ड संघ आणि आज मात्र विजयाला नोंद करणार का? बघा, दोन्ही फलंदाजांचं मैदानावरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि तेच काम मात्र फहीम सुर्वे आणि आदिल मात्र करतायत. चांगल्या चेंडूंना सन्मान देत खराब चेंडूंवरती खरपोच समाचार देतात आणि परिणाम दाखल आपण पाहतोय की प्रत्येक चेंडूवरती धावसंख्येला वेगळा आकार देत आहेत. वेदांत तिथे उपस्थित आहेत. ओमकार देसाई यांचे चिरंजीव. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी देखील आपल्या नावाची छटा बिंबवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे मित्रांनो. आणि अपेक्षा असेल, वाट पाहत असेल सर्व क्रीडा रसिक, क्रिकेटचे चाहते, खेळाडू की कधी एकदाचा वेदांत क्रिकेट जगतामध्ये एक नव्या अध्यायाला सुरुवात करेल ओपन क्रिकेटमध्ये. लोअर फुल टॉस, यावेळेला मात्र मोठा प्रहार, पॉवरफुल हिट असा झालाय की चेंडू मात्र गाठतोय सरळ प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. षटकाराच्या बरोबरीने स्कोर जाऊन पोहोचतोय 49, 49 धावा धावफलकावरती. अजून देखील 25 धावांची आवश्यकता 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 25. बघा मित्रांनो, क्रिकेट, राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल याचा कुणाला ठाव ठिकाणा नाही. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये, पहिल्या सत्रामध्ये ओमकार देसाई याने तुफान खेळी दाखवली होती. असं वाटत होतं की हाय वादळ पूर्णपणे विध्वंस माशेल का काय, परंतु अविनाशचा तो चेंडू, मिराकल चेंडू, चमत्कारिक चेंडू म्हणावा लागेल मित्रांनी, जिथे ओमकारची विकेट गेली आणि तिथून मात्र जणू काय या संघाला पडती काळा लागली. आणि परिणामादाखल आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकांनंतर 43 धावा होत्या, परंतु त्यानंतर जर पाहिले तर त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये फक्त 33 धावा आल्या आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचला 73च्या घरामध्ये आणि 74 धावांचं आव्हान उभं राहिलं फायरबर्ड संघासमोर. या दुसऱ्या सत्राची देखील सुरुवात त्याच प्रकारे केली आहे. फहीम सुर्वे आणि आदिल याने. विजय कदाचित तेच सांगण्यासाठी आलेत की काही गडबडीची गरज नाहीये, काही घाई करण्याची गरज नाहीये. सामना आपल्या आटोक्यामध्ये आलेला आहे, सामना आपल्या पकडमध्ये आलेला आहे. 18 चेंडू उर्वरित आहेत, 25 धावांची गरज आहे. फक्त एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतो. फक्त आणि फक्त संयमाने आणि शांततेने जर का दोन्ही फलंदाज विकेटवरती उपस्थित राहिले तर या धावसंख्येला सहजरित्या चेस करू शकतो हा संघ. तर पुन्हा एकदा संघनायक आणि आयकॉन याने आपल्या स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. अर्थात ओमकार देसाई येत आहेत 4थं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील हे 4थं षटक असेल आणि या 4थ्या षटकामध्ये जर काय एखाद मोहरा गारद करता आला 49, 74 टू विन आहे. 18 बॉल 25 पाहिजेत. तर यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन केला जातोय. क्षेत्ररक्षक 2 वेगाने चेंडूवरती जात आहेत, परंतु चेंडूने वेगाने ट्रॅव्हल करतोय, प्रेक्षकांमध्ये 4 धावा अंकित करतोय. बघा, हे दोन्ही फलंदाज आता पूर्णपणे सेट झालेत. नक्कीच भाई काका थोरत देखील हे आमच्याबरोबर उपस्थित झालेत. नक्कीच माहितीसाठी सांगू इच्छितो की 74 धावांचा पाठलाग करायचा होता फायरबर्ड संघाला, अर्थातच विजय नांबियार आणि कंपनी यांना. आणि ज्याच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या 3 षटकामध्ये या संघाने 49 धावा कुठून काढल्यात. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. शांत संयमी खेळ, चांगल्या चेंडूंना सन्मान देत खराब चेंडूंवरती मात्र चांगला समाचार घेतला जातोय. पूर्णपणे सामन्यावरती पकड निर्माण केली. दोन्ही फलंदाजांनी कुठली घाईगडबडी करत नाहीयेत, रिस्क घेत नाहीयेत. तर आपण पाहतोय आदिल देखील आता स्ट्रायकर हँडवरती आलाय. ऑफ ब्रेक जरूर केला गेला होता. चेंडू काहीसा काळ हवेमध्ये होता. समीर चेंडू खालती जरूर जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता की काय, चेंडूला लँड होऊन दिलं.
माहिती होतं त्याला की चेंडू इथून फिरू शकतो आणि चेंडू जर का इथून फिरला तर मात्र सीमारेषेजवळच जाऊ शकतो. थोडंसं शांत पवित्र आपणवलं क्षेत्ररक्षकाने चेंडूला मात्र वन बाउन्स गॅदर करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्या प्रत्युत्तरादाखल आपण पाहतो की एक धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात ओमकार यांनी. यावेळेस अप्रतिम फटका, नटराज मुद्रा धारण केली, ऑन द नी येत आहेत आणि चेंडूला मात्र धाडले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हाय आणि हँडसम उत्तुंग असा गगनभेदी षटकार. आता पूर्णपणे फहीम सुर्वे सेट झालेत बघा. फहीम सुर्वेकडून एक चूक झाली होती मित्रांनो पहिल्या षटकामध्ये, तिसऱ्या चेंडूवरती ओमकारचा झेल त्याने सोडला होता. तिथून मात्र थोडंसं मोरल डाऊन झालं असं वाटत होतं की काय. फहीम सुर्वे स्वतःला खूप नाराजीच्या भोवऱ्यामध्ये ढकलत होता, परंतु त्यानंतर जिथून ओमकार बाद झाला तिथून मात्र एक संधी भेटली आणि या संधीचं मात्र सोनं करतोय. पूर्णपणे तुटून पडलाय आज फहीम सुर्वे मैदानावरती. आणि का तुटून पडू नये मित्रांनो, कारण की इम्रान भाई यांच्याकडून त्याच्यासाठी पारितोषिक लागले. जर का या पूर्ण स्पर्धेमध्ये फहीम याने 250 धावा पूर्ण केल्या तर मात्र इम्रान भाई यांच्याकडून एक ब्रँडेड शूज दिले जातील फहीम यांना. अजून एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार, सातत्याने हल्ला बोल चढवला जातोय. आज फटाक्यांची आतिषबाजी फलंदाजीच्या माध्यमातून. चेंडू झालेत या षटकातील 5, 1 बॉल बाकी आहे. स्कोर जाऊन पोहोचतोय 65च्या घरामध्ये. 65 धावा, 9 धावांची आवश्यकता. वाटलं देखील नव्हतं की या सामन्याला एवढ्या अलगदरीते जिंकेल हा संघ. रिओसिपचा टीम यावेळेस मात्र डीप थर्ड मॅन क्षेत्राला टार्गेट केलं गेलंय. प्रयत्न यशस्वी होत आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पाच बॉल 5 पाहिजेत. 12 बॉल 5. तर चला एक विनंती असेल झेडे स्पोर्ट्स आणि मराठा वॉरियर्स टॉससाठी प्लीज क्षमा असावी. थोडासा लेट कॉल दिला कारण की मॅचची महत्वाकांक्षा एवढी होती, एवढी सुंदर मॅच होती, त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष राहिले नाही. त्याच्याबद्दल निश्चित स्वरूपाने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेचच तुम्हाला विनंती करतो की या टॉससाठी मराठा वॉरियर्स आणि त्याचबरोबर झेडे स्पोर्ट्स मैं गुजारिश करना चाहूँगा मराठा वॉरियर्स टीम्स के कप्तान और साथ ही साथ झेडे स्पोर्ट्स टीम के कप्तान जल्द से जल्द टॉस के लिए आइए. लोअर फुलटा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला धाडले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चौकार आलाय आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्येची बरोबरी होते. 73 धाव फलकावरती आल्यात. आदिल आणि फहीम सुर्वे कदाचित आतापर्यंतची पहिली अशी ओपनिंग पेअर असेल जी विजयाला गवसणी घालेल. हा एक इतिहासच म्हणावा लागेल या स्पर्धेचा. या दोन्ही खेळाडूंनी नोंदवलाय. पहिले 2 असे खेळाडू जे चेसिंग करत असताना नॉट आउट राहिलेत विकेटवरती. धावसंख्येची बरोबरी झाली आहे. यावेळेस जो विक्रम होणार होता तो विक्रम मात्र होत नाहीये. झेल मात्र ओमकारने पकडलाय आणि मात्र विक्रम होण्यापासून रोखला गेलाय. धावसंख्येची बरोबरी करणारा पहिली ओपनिंग पेअर या पूर्ण स्पर्धेतली असं म्हणावं लागेल. विजयाची तर म्हणता येणार नाही, परंतु धावसंख्येची बरोबरी चेसिंग करत असताना हा विक्रम मात्र नोंदवला गेलाय आणि खूप मोठा विजय म्हणावा लागेल. एवढ्या मोठ्या संघाविरुद्ध एवढा मोठा विजय होणं म्हणजेच या स्पर्धेमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता, ती क्षमता तुमच्याकडे आहे हे दर्शवतोय.
नक्कीच इम्रान देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, या मॅचचा आनंद घेतात. विकेटच्या पाठी उपस्थित राहून त्यांच्या वाट्याला आज फलंदाजी करण्याची संधी आली नाही, काल आली होती. मराठा वॉरियर्स झेडे पॅकर्स, बघा शेवटचा कॉल असेल. सायमंड आलेले आहेत. झेडे पॅकर्स आदिल चित्तूजी आइये टॉस लेना. आनंद यांना विनंती असेल की माफ करा भाई काका थोरात आपण तिथे जावा. आनंद आपण देखील कॉर्डिनेट करायचंय. तर भाई काका थोरात यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. भाई काका थोरात गेली 25 वर्ष सातत्याने क्रिकेटला ज्यांनी सेवा प्रदान केली आहे. अप्रतिम प्रेम क्रिकेट बद्दल त्यांचं सदैव राहिलंय. निस्तांत भक्त आहेत मित्रांनो क्रिकेटचे भाई काका थोरात. यांच्याच शुभ हस्ते मात्र हे नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. आजच्या दिवसातला तिसरा सामना तुमच्या समोर येतो मित्रांनो. झेड पॅकर्स विरुद्ध मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स संघाने काल शेवटचा सामना जिंकला होता मित्रांनो. मुख्तार कुरेशी यांची 50 धाव्यांची अभेद खेळी, नॉट आउट इनिंग. शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता असताना तो आलेला षटकार, काय खेळ दाखवला होता. कालच्या दिवसाचा एंड तर खूप गोड झाला होता, परंतु आजच्या दिवसाची सुरुवात कशी होईल. टॉस झेडे पॅकर्स टीमने टॉस जिंकलाय. तर लवकरात लवकर अंमलबजावणी करा प्लीज, तेवढा अवधी नाही आपल्याकडे. झेडे पैकर्स से झेडे स्पोर्ट्स निवेदन रहेगा कि जो कुछ आपका निर्णय हो उसके ऊपर जल्द से जल्द अमल कीजिए. लहान मुलांना विनंती आहे प्लीज विकेटच्या बाहेर जायचंय.